नमस्कार मित्रांनो, मी जिजा आकाश कुंजीर. आज आपण पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, येडेश्वरी ही 5 तीर्थक्षेत्रे एका ट्रिपमध्ये कसं करायची याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये सीएनजी कुठे मिळतो, रोड कसे आहेत, किती खर्च येतो, भक्तनिवासचं बुकिंग, तसंच भोजनाचं बुकिंग, त्यानंतर अभिषेक करायचा असेल तर त्याचं बुकिंग, त्यानंतर मंदिराच्या ठिकाणी ते जे पास मिळतो त्याचं बुकिंग कसं करायचं याची माहिती घेणार आहोत. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कोणती ठिकाणी पाहायची, जसं की चंद्रभागा नदीवरती जायचं, त्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, त्यानंतर मेन मंदिरात जायचं. गाणगापूरमध्ये गेल्यानंतर आधी जे संगम आहे, संगमच्या ठिकाणी जायचं, त्यानंतर जे मेन मंदिर आहे निर्गुण पादुका मंदिर, आणि त्यानंतर कल्लेश्वराचं मंदिर, त्या ठिकाणी जायचं. कारण त्या ठिकाणी गेल्याशिवाय जे गाणगापूरचं जे दर्शन आहे ते पूर्ण होत नाही असं म्हणलं जातं. तर ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. जाण्याआधी तुमच्याकडे वेळ असेल तर अगोदरच कोठे राहणार आहे, देवाला किंवा देवीला अभिषेक किंवा अलंकार पूजा करणार आहे का, हे ठरवा. कारण यासाठी अगोदरच बुकिंग करावं लागतं. आता हे बुकिंग कोठे आणि कमी पैशात कसं करायचं हे पण आपण पुढे पाहूया. आम्ही 4 मोठे लोक आणि सोबत 3 लहान मुले असल्यामुळे मी ही ट्रिप निवांत प्लॅन केली होती. 2 वर्षापूर्वी आम्ही हीच ट्रिप फक्त एका दिवसात केली होती. पण आताच्या ट्रिपमध्ये आम्ही प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी इतर असलेल्या वास्तू देखील पाहिल्या. चला तर मग माहितीला सुरुवात करू. आम्ही हडपसरमधून साधारण सकाळी 4:30 वाजता ही ट्रिप स्टार्ट केली. आम्ही हडपसरमधून पंढरपूरसाठी तासोड मार्गे निघालो. साधारण 7:30 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचलो. जाताना 65 रुपयाचा फास्टॅग लागला. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या बाजूला पार्किंगची सुविधा आहे. पार्किंगसाठी 100 रुपये चार्ज आहे. पार्किंग पासून मेन मंदिर फक्त 700 ते 800 मीटर अंतरावरती आहे. पंढरपूर दर्शनासाठी आपण ऑनलाईन पास बुक करू शकतो. त्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर .org ही वेबसाईट आहे. या सर्व ट्रिपमध्ये ज्या वेबसाईट आहेत, ज्याच्यावरती आपल्याला जाऊन बुकिंग करायचे, ह्या सगळ्या वेबसाईट मी खाली कमेंटमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करेल, त्या तुम्ही पहा. हे सगळं जे बुकिंग आहे त्याची स्टेप बाय स्टेप जरी माहिती घ्यायची असेल तर ते मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगतो की ते स्टेप बाय स्टेप कसं बुक करायचं, किंवा त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू शकतो. ऑनलाईन पास नाही घेतला तर आपण रांगेत जाऊन फ्रीमध्ये दर्शन घेऊ शकतो, किंवा डायरेक्ट फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये मुख दर्शन घेऊ शकतो. फ्रीच्या लाईनमध्ये 1 ते 2 तास लागतात, किंवा तिथे मंदिराजवळ तुम्ही डायरेक्ट पास काढू शकता. आषाढी कार्तिकी एकादशीला जात असाल तर सोबत लहान मुले असतील तर फ्रीच्या लाईनला जाऊ नका. पास घ्या किंवा मुखदर्शन घ्या. मंदिरात जाण्याआधी चंद्रभागा नदीमध्ये हातपाय धुवूनच जावा, किंवा काही लोक त्या ठिकाणी आंघोळ देखील करतात. चंद्रभागा नदीच्या कडेलाच पुंडलिकाचं मंदिर आहे. पुंडलिकाचं दर्शन घेऊन नंतरच मेन मंदिरात जावा. पुंडलिकाचं दर्शन घेऊनच नंतरच विठोबाचं दर्शन घ्यायचं ही परंपरा आहे. यामागे इतिहास आणि लोककथा आहेत. त्या आपण आता सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून आता आपण प्रॅक्टिकल गोष्टी पाहणार आहे. पुंडलिकाचे दर्शन घेऊन फ्रीमध्ये दर्शन रांगेत जाणार असेल तर तेथूनच लाईनला सुरुवात होते, तिकडे डायरेक्ट जा. यासाठी आपल्याला चपला गाडीतच ठेवल्या तर बरं होईल. पास असेल तर डायरेक्ट मंदिराकडे जावा. फ्रीच्या लाईनला जायचं असेल तर परत 600 ते 700 मीटर लांब यावं लागेल. मंदिरात मोबाईल अलाउड नाही. तिथे बऱ्याच ठिकाणी मोबाईल ठेवण्याची सोय आहे. तिथे प्रति मोबाईल 5 रुपये असा चार्ज आहे. मंदिराच्या समोरच श्री संत नामदेव पायरी आहे, आणि शेजारीच श्री संत चोखामेळा समाधी आहे. मंदिराच्या परिसरात आणि चंद्रभागा तीरावर अजून अनेक मंदिरे आहेत. नंतर आपण गेलो कैकाडी महाराज मठामध्ये. हा मठ मंदिरापासून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. या संकुलात हिंदू धर्मातील अनेक पौराणिक घटना आणि त्यांचे महत्त्व दाखवले आहे. विशेषतः नामाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. या ठिकाणची संकल्पना अशी आहे की हिंदू धर्मातील सर्व देव एकाच छताखाली ठेवले आहेत आणि त्यांचे महत्त्व भक्तांना समजावून सांगितले आहे. यानंतर गजानन महाराज मठ. कैकाडी महाराज मठापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती गजानन महाराज मठ आहे. गजानन महाराज मठामध्ये भक्त निवासाची सोय आहे. यानंतर तुळशी वृंदावन. जर पंढरपूरला गेला असाल आणि तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुळशी वृंदावनला नक्की भेट द्या. विष्णुपाद मंदिर. हे मंदिर मेन मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे, पण चंद्रभागा नदी पात्रातून अंतर फक्त 500 मीटर आहे.
श्री विठ्ठलाने आपल्या सवंगडी व गायीसह क्रीडा केल्या व भोजन केले, तेव्हा इथे देवाची आणि गायीची पावले उमटली आहेत. श्री विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलामुळे या ठिकाणाला विष्णुपद हे नाव मिळाले. मार्गशीर्ष महिन्यात विठुराया या ठिकाणी निवासाला येतात असे मानले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष मध्ये या ठिकाणी जास्त गर्दी असते. पंढरपुरातील विष्णुपद मंदिरापासून अक्कलकोट हे अंतर साधारण 120 किलोमीटर आहे. पंढरपूर ते अक्कलकोट या ठिकाणी जाताना आपल्याला 2 टोल लागतात. या 2 टोलची किंमत साधारण 165 रुपये आहे. साधारण 2:30 वाजता निघून 5 वाजता अक्कलकोटमध्ये पोहोचलो. अक्कलकोटमध्ये येण्यासाठी आपण जर या ठिकाणी मुक्काम करणार असाल तर या ठिकाणचं बुकिंग अगोदरच करून ठेवा. महाप्रसाद आपण विनामूल्य आधीच बुक करू शकतो. त्यासाठी swamiannachhatra.org ही वेबसाईट आहे. यामध्ये आपला वेळ टाकायचा आणि जो आपला टाइम सेट केलाय त्याच्या 10 मिनिटं आधी जाऊन तिथं थांबायचं. जर आपण फ्रीच्या लाईनमध्ये थांबलो तर आपल्याला खूप वेळ लागतो. अक्कलकोटमध्ये राहण्यासाठी भक्त निवासचं ऑनलाईन बुकिंग नाही. त्यासाठी त्या ठिकाणी जाऊनच त्याचं बुक करावं लागतं. त्यामुळे जर आपल्याला भक्त निवासचं बुकिंग करायचं असेल तर लवकर गेलो तरच आपल्याला मिळेल. भक्त निवासच्या आजूबाजूला देखील राहण्याचे खूप सोयी सुविधा आहेत. त्या आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो. पण जर आपल्याला अक्कलकोटमध्ये जाण्यासाठी लेट होणार असेल तर अगोदरच बुकिंग केलेलं कधी पण चांगलं. कारण भक्त निवासचं लवकर रूम लवकर बुक होतात. त्या मिळत नाहीत आणि त्या तिथे जाऊनच बुक करावं लागतात. अक्कलकोटमध्ये आपण जे मेन मंदिर आहे ते वटवृक्ष मंदिर. स्वामींनी बराच काळ या ठिकाणी घालवला. याच ठिकाणी त्यांनी भक्तांची दुःखे दूर केली. आपण या ठिकाणी अभिषेक पूजा करू शकतो. मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत आहे. अक्कलकोटमध्ये श्री खंडोबा मंदिर याच ठिकाणी स्वामींनी पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ समाधी मठ. हा मठ वटवृक्ष मंदिरापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. मठाशेजारीच चोळप्पा महाराजांचं घर आहे. आजही या ठिकाणी त्यांचे वंशज राहतात. स्वामी दुपारी वटवृक्ष मंदिराजवळ बसायचे आणि संध्याकाळी चोळप्पांच्या वाड्यात मुक्काम असायचा. याच ठिकाणी स्वामींनी समाधी घेतली. श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळाप्पा महाराज मठ. स्वामींचे परमभक्त बाळाप्पा यांची समाधी येथेच आहे. तसेच अक्कलकोटमध्ये अजून बरीच ठिकाणे आहेत जिथे आपण वेळ असेल तर नक्कीच दर्शनासाठी गेले पाहिजे. जसे की श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, मारुती मंदिर, श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर. अक्कलकोटमध्ये आम्ही अगोदरच प्रायव्हेट रूम बुक केली होती. त्याचे चार्जेस 1,500 रुपये असे होते. 1,500 रुपयामध्ये 4 मोठी लोक आणि 3 छोटी मुले. आम्ही अक्कलकोटमध्ये मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी निघालो गाणगापूरला. गाणगापूरला निघण्या अगोदर आम्ही स्वामींचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि गाणगापूरच्या दिशेने निघालो. गाणगापूरला जाताना रोड थोडासा खराब आहे. अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर साधारण 75 किलोमीटर आहे. गाणगापूरमध्ये अगोदर संगम स्थानावर जाऊन दर्शन घेतले. या ठिकाणी भीमा आणि अमरजया या 2 नद्यांचा संगम आहे. हे ठिकाण मेन मंदिर म्हणजेच निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. याच ठिकाणी संगमेश्वर मंदिर आणि शेजारीच सामूहिक गुरुचरित्र पारायण ठिकाण आहे. त्यापासून जवळच अगदी 400 ते 500 मीटरवर भस्माचा डोंगर आहे. आधी याच ठिकाणी ऋषीमुनींनी अनेक वर्षे तप हवन केल्यामुळे या ठिकाणी भस्माचा डोंगर तयार झालता. आता तो डोंगर नाही, पण इथल्या मातीलाच आता भस्म म्हणून घेतात. संगम ठिकाणानंतर आता आपण मेन गाणगापूरच्या निर्गुण पादुका मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. या ठिकाणी मोफत पार्किंगची सुविधा आहे. मंदिरासमोर डायरेक्ट दर्शनासाठी 200 रुपये प्रति व्यक्ती असा पास मिळतो किंवा आपण मोफत लाईनने देखील दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी मंदिराबाहेर भरपूर एजंट भेटतील. ते तुम्हाला डायरेक्ट दर्शन करवतो बोलतील. त्यासाठी व्हीआयपी पास प्रति व्यक्ती 500 सांगितले जाते. कार पार्किंगच्या दुसऱ्या बाजूला कल्लेश्वराचं मंदिर आहे. त्या ठिकाणी पण नक्की भेट द्या. इथलं दर्शन घेतल्याशिवाय श्री गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच दत्त महाराजांचे दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते. श्री गाणगापुराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो तुळजापुराला. गाणगापूर ते तुळजापूर हे अंतर साधारण 120 किलोमीटर इतके आहे. परंतु आमच्याकडे वेळ असल्यामुळे आम्ही मध्ये नळदुर्ग देखील पाहिला. नळदुर्गमध्ये पोहोचलो आम्ही साधारण 3 वाजता. 3 ते 5 नळदुर्ग पाहिला आणि त्यानंतर निघालो तुळजापूरच्या दिशेने.
तुळजापूरमध्ये भक्त निवास किंवा इतर प्रायव्हेट रूम आपण ऑनलाईन बुक करू शकतो. भक्त निवाससाठी www.तुळजाभवानी भक्तनिवास.com ही वेबसाईट आहे आणि अभिषेक करणारा असाल तर आधीच बुक करावं लागतं. त्यासाठी www.online.श्री तुळजाभवानी.org ही वेबसाईट आहे. ऑनलाईन बुक केलं तर कितीही व्यक्ती असू द्या फक्त ₹50 लागतात. पण तेथील लोकांकडून बुक केलं तर प्रति व्यक्ती ₹50 असे लागतात. अभिषेक असेल तर वेगळा ₹200 पास काढायची गरज नाही. अभिषेकाचा टाइम कोणताही असला तरी तिथे लाईनमध्ये उभे राहूनच जावे लागते. अभिषेकासाठी ₹1151 आणि नैवेद्यासाठी ₹250 असे ₹1400 लागतात. त्यात जर वेगळं अजून अलंकार पूजा असेल तर परत ₹551 लागतात. पण ते आम्ही केलं नाही. नैवेद्याचे ताट आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो. त्यासाठी प्रति ताट ₹250 एक्स्ट्रा लागतात. अभिषेक पूजा यासाठी लागणारे पैसे पर्सन टू पर्सन चेंज होतात. ₹500 कमी जास्त. दर्शनासाठी पाचची सुविधा आहे, पण पाच सकाळी म्हणजे पहाटे 5 पर्यंत चालू असतो. मोफत दर्शनाच्या लाईनने देखील दर्शन घेऊ शकतो, पण त्यात चरणस्पर्श करता येत नाही. जरा अंतरावरून दर्शन घ्यावे लागते. अभिषेक आपण सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकतो. मंदिराची वेळ सकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत असते. आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या चिंतामणी तीर्थावर हात ठेवून आपली इच्छा मनात बोलून चिंतामणी जर उजव्या बाजूला फिरला तर होकार आणि डाव्या बाजूला फिरला तर नकार. स्थिर राहिला तर प्रयत्नाने होईल असा समज आहे. पण त्यासाठी तिथे ₹20 लागतात. मंदिराच्या समोरच्या बाजूला कल्लोळ तीर्थ आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक तुळजापूर आणि या मंदिराच्या समोरच या ठिकाणी गंगामाई प्रकट झाल्याचे सांगितले जाते. याबद्दल अजून आख्यायिका किंवा लोककथा देखील आहेत. आपण जे गाणं ऐकतो कल्लोळाचं पाणी, ते याच कल्लोळाच्या पाण्यावरून झालेलं आहे. तुळजापूरमध्ये राहण्याची उत्तम सोय आहे आणि मंदिराचा परिसर जितका दिवसाचा सुंदर दिसतो त्याहीपेक्षा जास्त सुंदर तो रात्रीचा दिसतो. रविवार रात्री मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि सोमवारी सकाळी अभिषेक करून देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो येडेश्वरीला. साधारण सकाळी 9:30 वाजता तुळजापूरमधून निघालो होतो. तुळजापूर ते येडेश्वरी हे अंतर 60 किलोमीटर आहे. जाताना साधारण ₹75 टोल भरावा लागतो. येडेश्वरीला जाण्यासाठी रोड चांगले आहेत. कार पार्किंगची सुविधा देखील आहे. येडेश्वरी म्हणजेच येडाई देवी, ज्यांना तुळजाभवानीची धाकटी बहीण मानले जाते. त्यांची कथा भगवान रामांच्या वनवासाशी जोडलेली आहे. जिथे सीतेचे रूप घेऊन रामाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना वेडे म्हटले गेले आणि त्याच ठिकाणी येडेश्वरी म्हणून प्रकट झाल्या, अशी आख्यायिका आहे. या नवसाला पावणाऱ्या देवी म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. येडेश्वरी ते पुणे हे अंतर साधारण 250 किलोमीटर आहे. येताना साधारण ₹165 टोल भरावा लागतो. खूप लोक विचारतात एवढी मोठी यात्रा झाली तर यासाठी खर्च किती आला? हडपसर ते हडपसर हे टोटल डिस्टन्स 920 किलोमीटर भरले आणि त्यासाठी सीएनजी लागला ₹2,954, पेट्रोल लागले ₹1,200, टोटल ₹4,154 फ्युएलसाठी गेले. राहण्याचा खर्च 2 रात्री म्हणजेच अक्कलकोटमध्ये ₹1,500, तुळजापूरमध्ये ₹1,200 प्रति फॅमिली, म्हणजे आमच्या पूर्ण 7 लोकांचा खर्च राहण्याचा ₹2700 आला. जेवणाचा लहान मुले असल्यामुळे आम्ही जरा एक्स्ट्रा गोष्टी सोबत घेतल्या होत्या. तेही या खर्चामध्ये पकडले आहेत. जसे की ॲपल असतील, ड्रायफ्रुट्स असतील. तिथं जे वेगवेगळं खाल्लं असेल ते सगळं सगळं मिळून ₹3200 खर्च आला. त्या ठिकाणी अभिषेक, पूजा किंवा जे आपण पूजेचं ताट घेतो ते सगळ्या देवस्थानांचं मिळून ₹2100 खर्च आला. आणि इतर काही गोष्टी झाल्या, बाहेर इतर खर्च होतो. हा खर्च ₹900 आला आणि फास्टॅगचा हडपसरपासून परत हडपसरपर्यंत टोटल खर्च अंदाजे ₹500 फास्टॅगला लागले. असा टोटल खर्च ₹12,654 आला. या व्हिडिओमध्ये फक्त आपण ट्रिप कशी केली, किती खर्च आला, कसं दर्शन घेतलं याबद्दल माहिती घेतली आहे. परंतु प्रत्येक ठिकाणचा इतिहास अगोदरच वाचला होता, तो लिहून ठेवलेला आहे. परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी फक्त यात्रा कशी करायची याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती दिली. येणाऱ्या वेळेमध्ये आपण पंढरपूरबद्दल, अक्कलकोटबद्दल, तुळजापूरबद्दल आणि गाणगापूरबद्दल तसेच येडेश्वरीचा देखील एक पूर्ण इतिहास आणि दर्शनाचा वेगवेगळा व्हिडिओ आपण तयार करणार आहे. तो देखील तुम्ही नक्की पहा.
हे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्यासोबत जोडून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला कोणता अनुभव आला, तुम्ही ट्रिप कशी केली, तुम्हाला किती खर्च लागला, तसेच अजून काही सजेशन असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेशन्स द्या. धन्यवाद.